जलपर्णी टेंडर, जलपर्णी टेंडर, जलपर्णी। आपण ही पुण्यामध्ये थेट दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्ता आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की टेंडर रद्द झालंच पाहिजे। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, असे फलक सुद्धा या महिला कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जलपर्णी काढण्यासाठी लावलेलं टेंडर हे रद्द झालंच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केलेली आहे आणि त्यासाठी ते जोरदार घोषणा देत आहेत। तर आपण पाहतोय शहरांमध्ये रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्याचबरोबर जलपर्णी काढण्याचं टेंडर रद्द करा अशी त्यांची आग्रही मागणी आहे। पुणे महापालिकेमध्ये भ्रष्टाचार होतोय असाही आरोप त्यांच्याकडून केला जातोय आणि त्यासाठीच आज ते नगरसेवक आणि त्याचबरोबर पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत। पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे। निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, ते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निलेश, रस्त्यांवरच्या खड्ड्याचा मुद्दा आहे, त्याचबरोबर जलपर्णीसाठी जे काढलेलं टेंडर आहे ते रद्द करा असे सध्या प्रमुख मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत आणि आंदोलन केलं जात आहे। काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू आहे। प्रामुख्याने या आंदोलनाचे दोन मुद्दे आहेत। शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत आणि जे पर्णी आहे त्या संदर्भात जे खड्डे मुक्त करण्यात आलेला आहे किंवा जलपर्णी आहे टेंडर हे रद्द करण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे। जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने घोषणाबाजी सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विशेष करून शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत किंवा जलपर्णी काढण्यात आलेले टेंडर आहे ते टेंडर या ठिकाणी रद्द करावं या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात जलपर्णी टेंडर बाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या ठिकाणी आंदोलन जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं पाहायला मिळतात। थोड्या वेळात या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। मात्र या ठिकाणी बघितलं तर आता पुणे शहर जे आहे किंवा महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात या ठिकाणी राष्ट्रवादी कडून आंदोलन सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे। खड्ड्यांचा मुद्दा आहे, त्याचबरोबर जलपर्णी काढण्यासाठी टेंडर जे काढलंय ते रद्द करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे सुद्धा सहभागी होणार आहेत अशी सध्या माहिती मिळते। सध्या नगरसेवक आणि पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जात आहे। हे टेंडर 25/2/26 पासून काम करून घेण्यास मान्यता मिळणे